हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी। तर ॲवोकाडोपासून ग्वाकामोली कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हे ग्वाकामोली एकदम बनवायला इझी आहे, 15 मिनिटांमध्ये तुमचं रेडी होतं। आणि हे ग्वाकामोली तुम्ही ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता। जे टॉर्टिला चिप्स असतात त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही सर्व करून स्टार्टर म्हणून असं खाऊ शकता। परत आपण जेव्हा बिर्याणी बनवतो तेव्हा आपण कोशिंबीर करतो, तर त्याच्याऐवजी तुम्ही ही ग्वाकामोली एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते टेस्टला। तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ग्वाकामोली बनवण्यासाठी एक कांदा, 2 टोमॅटो, लिंबू थोडासा आणि 2 ॲवोकाडो घेतले। तर हे ॲवोकाडो सॉफ्ट झालेत थोडे, तर म्हणजे आपल्याला त्यावरून कळतं की हे ॲवोकाडो पूर्ण राईप झालेले आहेत। तर तुम्ही तसे बघूनच ॲवोकाडो घ्यायचे। तर इथे मी एक कांदा पूर्णपणे व्यवस्थित बारीक चिरून घेतला। तुमच्याकडे जर मॅन्युअली ते चॉपर असेल किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चॉपिंग करू शकता। तर मी इथे चॉपिंग बोर्डवर चॉप करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो आहेत, ते सुद्धा बारीक असे छान चिरून घ्यायचे। ॲवोकाडोपासून बनवलेली ही ग्वाकामोली तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही एकदा ट्राय करा ही रेसिपी। आणि ॲवोकाडोपासून बनवलेल्या तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्ही जेव्हा पण ग्वाकामोली बनवणार तेव्हा एकदम ह्याचं प्रमाण इझी आहे लक्षात ठेवायला। तुम्ही जर 2 ग्वाकामोली घेतल्या तर तुम्ही 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आणि 1 कांदा घ्यायचा आणि थोडंसं लिंबू आपल्या चवीनुसार घ्यायचं। आणि मिरच्या आपल्याला जसं तिखट आवडते त्या इंटेन्सिटीनुसार तिखट मिरच्या ॲड करायच्यात आपल्याला त्यामध्ये। तर ही रेसिपी खूप इझी आहे, घरच्या आपल्या साहित्यात बनते आणि एकदम 10 ते 15 मिनटामध्ये रेडी होतं। तर आपण आता जे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले होतं ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। आणि आता आपल्याला यामध्ये तिखटपणा येण्यासाठी मिरच्या टाकायच्या आहेत। तर मी इकडे 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि ह्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक फाईनली चॉप करून घ्यायच्या। जर मिरच्यांचे तुकडे खूप मोठे राहिले तर आपल्याला जास्त तिखट लागेल, त्याच्यामुळे जेवढं बारीक मिरच्या चिरता येईल तेवढं फाईनली चॉप करून घ्यायचं। आणि ह्या मिरच्या आपल्याला कांदा आणि टोमॅटोच्या मिक्सचरमध्ये टाकायच्या आहेत। आणि आता आपला मेन इन्ग्रेडियंट जो ॲवोकाडो आहे त्याला आपल्याला कट करायचं आहे। तर ॲवोकाडो कट करताना आपण ह्या ॲवोकाडोला असं मधोमध चाकू घालून चीर द्यायची। आणि जेव्हा आपल्याला आतमधलं जे सीड आहे किंवा जे त्याचं बी आहे ते आपल्याला लागतंय तेव्हा तो चाकू सरळ फिरवायचा। आणि पूर्ण ॲवोकाडोला कट करून झाल्यानंतर ते फक्त असं ट्विस्ट करून काढलं तर बरोबर हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता 2 भाग ह्याचे होतात। आणि जे त्याचं सीड आहे त्याला थोडंसं चाकूने असं एकदा मारून ते असं फक्त वर उचलायचं आणि तुमचं ॲवोकाडोचं सीड आहे ते सेपरेट होतं। आणि आता आपण जसं चिक्कू असं चमचाने काढून घेतो तसंच हा ॲवोकाडो एका स्पूनमध्ये बरोबर निघतो तुमचा। आणि जे राहिलेलं सगळं आहे ते सुद्धा मी इथे स्पूननी काढून घेतलं आहे। अशा प्रकारे सगळे जे 2 ॲवोकाडो होते त्याचे 4 भाग झाले आणि ते व्यवस्थित मी इकडे काढून घेतलेत सगळे। 2 ॲवोकाडो पूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर मी इकडे अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे, म्हणजे ½ टीस्पून मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। आणि यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। तर कोथिंबीर धुवून बारीक चिरून आपल्याला इकडे टाकायची आहे। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण जो लिंबू घेतलेला होता तो इकडे छान व्यवस्थित स्क्वीज आउट करून घ्यायचा, म्हणजे लिंबू पिळून घ्यायचा आहे। आणि आता दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला इथे सावर क्रीम यूज करायची आहे। तर ही जी सावर क्रीम आहे ती जी आहे त्यांनी खूप जास्त टेस्ट येते आणि जो क्रीमीनेस आहे ग्वाकामोलीचा आणि ती जी टेस्ट एन्हान्स होते तर ही या सावर क्रीममुळे होते। तर ही सावर क्रीम आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल होते, तर तुम्ही तिकडून परचेस करू शकता आणि यूज करू शकता। आणि यामध्ये मी आता 4 मोठे टेबलस्पून ही सावर क्रीम ॲड केलेली आहे। जर आपल्याकडे 2 ॲवोकाडो असतील तर आपण मोठे 4 टेबलस्पून्स ही सावर क्रीम टाकायची। सावर क्रीम टाकून झाल्यानंतर तुम्ही हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तुमच्याकडे जर काटा चमचा असेल, फोर्क असेल किंवा जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असेल त्यानेसुद्धा तुम्ही हे ॲवोकाडो छान स्मॅश करू शकताय। पण स्मॅश करण्याची एवढी गरज नाही आहे, कारण
ॲव्होकाडो हे स्मूथ आहे, त्याच्यामुळे फोर्कनी किंवा साध्या चमच्यानी सुद्धा हे छान एकत्र होतं. तर हे सगळं मिश्रण छान एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकताय जे आपलं ग्वाकामोली आहे ते रेडी झालेलं आहे. हे एकदम असं क्रीमी दिसतंय आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतं. तर आता हे ग्वाकामोली तुम्ही तुमच्या टॉर्टिला चिप्स किंवा बिर्याणीसोबत किंवा ब्रेड्स आपण जे टोस्ट करतो ब्रेड आणि त्याच्यावर हे मिश्रण टाकून सुद्धा खूप छान लागतं. आता मी एक पॅन घेतला, तो गरम केला, त्याच्यामध्ये थोडंसं अमूल बटर टाकलं आणि जे ब्रेड आहेत ते छान दोन्ही बाजूनी टोस्ट करून घेतले. तर जे मी तुम्हाला ॲव्होकाडोचं जे प्रमाण सांगितलं त्याच्यापासून जे झालेलं ग्वाकामोली आहे तर त्याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला 10 ब्रेड मी जर टोस्ट केले तर त्या 10 ब्रेडला व्यवस्थित छान पुरतं. म्हणजे जर तुमच्याकडे कोण गेस्ट येणार असतील किंवा जर लोक किती येणार असतील, तुमच्याकडे 3 ते 4 5 गेस्ट येणार असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी 2 ॲव्होकाडोचं जे ग्वाकामोली आहे ते रेडी करू शकता आणि तुम्हाला इकडे 10 ब्रेड टोस्ट करून घ्यायचे. तर तुमचे ते 10 ब्रेडवर हे खूप मस्त तुमचं स्टार्टर होऊ शकतं. तर तुम्ही इकडे बघू शकता मी अशा प्रकारे सगळे ब्रेड छान टोस्ट करून घेतले आणि त्यावर हे ग्वाकामोली मिश्रण ॲड करून घेतलं आहे आणि आपल्याला छान ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. आणि हे ग्वाकामोली आता सर्व करायला रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये चीज अजून आवडत असेल तर तुम्ही थोडंसं चीज ॲड करून सुद्धा सर्व करू शकता. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.